संजय उपाध्यायजी, तुम्ही रामभक्त म्हणून ओळखले जाता. तुमचे वडील देखील राम मंदिर देणगी देणाऱ्यांमधले पहिले व्यक्ती होते. ज्यावेळी राम मंदिर बनलं आणि आपण अयोध्येला गेला असाल, काय भावना होती? माझं गाव जे आहे ते अयोध्येपासून 60 किलोमीटर अंतरावरती आहे. माझ्या वडिलांचं नाव रामभक्त आणि आईचं नाव कृष्णलली आहे. जेव्हा राम मंदिरसाठी विटाची पूजा होत होती, सर्वात पहिलं माझ्या आईवडिलांनी केलं होतं आणि यावेळी देणगी देण्यात सुद्धा पार्ल्यात पहिली देणगी माझ्या वडिलांनीच दिली होती. या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी त्यांचा पुत्र आहे. आणि अयोध्येत जेव्हा मी जात होतो तेव्हा अयोध्या एवढी विरान झाली होती, स्मशानभूमीसारखी झाली होती. अयोध्येत हनुमानगडीला लोक हनुमानाला राजा मानतात, कारण अयोध्येत रामाने हनुमानाला आपलं राजपाट दिला म्हणून तिकडे भोग लागतो. आणि तिथून जेव्हा रामलल्लाचं दर्शन करायला जात होतो तेव्हा 12-12 फूटचे लोखंडी बॅरिगेड्स, दोन्ही बाजूला गन मशीन घेऊन सिपाही, आणि सगळी चेकिंग होऊन तिकडे जायचं आणि 2-3 सेकंद फक्त तंबूत बसलेला रामलल्लाला बघायचं आणि हिंदू म्हणून आपण का जगतोय असं विचार घेऊन डिस्टर्ब व्हायचं. अनेक वेळा मी हनुमानगडीवर उतरताना विचार करायचो की मी जोपर्यंत आहे, आपल्या हयात असताना मी आपल्या आई वडिलांना घेऊन अयोध्येत रामाचं दर्शन करू शकतो का? इथे वाटायचं होऊ शकेल, पण इथे वाटायचं होऊच शकत नाही. पण या देशात हे शक्य झालं. सुप्रीम कोर्टचा आदेश आला, पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने राम मंदिरचं भूमिपूजन केलं आणि आम्ही सगळे जिवंत आहोत. आपल्या हयात हे सगळं चित्र झालं. भव्य रामचं मंदिर झालं आहे आणि जगभरातून लोक राम मंदिरमध्ये येत आहेत. एक हिंदू म्हणून, एक रामभक्त म्हणून याच्याहून आनंदाची गोष्टच होऊ शकत.